ओम श्री परमात्मने नमः. गीता महात्म्य भाग 3. श्लोक आहेत 7 ते 9. 7वा श्लोक आहे, पाराशर्य वचः सरोजममलं गीतार्थ गंधोत्कटं नानाख्यानक केसरं हरिकथा संबोधना बोधितं लोके सज्जन षट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसी न श्रेयसे. पदच्छेद. पाराशर्य वचः सरोजम अमलम गीतार्थ गंधोत्कटम नानाख्यानक केसरम हरिकथा संबोधना बोधितम लोके सज्जन षट्पदैः अहह अहह पेपीयमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसी नः श्रेयसे. आता इथं संधी कुठले झालेत? सरोजममलम इथं मागच्या म या व्यंजनात पुढचा अ मिसळलेला आहे. नंतर 3ऱ्या चरणामध्ये सज्जन षट्पदैरह रह सज्जन षट्पदैहि अहह अहह इथं दोन्ही ठिकाणी विसर्गाचा र झालेला आहे. भूयात भारत पंकजम मागच्या त या व्यंजनाला पुढचं अक्षर जोडून दिलेलं आहे. एवढे 3च संधी इथे आहेत. शब्दार्थाः व्याकरणं च. पाराशर्य वचः पाराशर्य वचस् नपुसकलिंगी प्रथमा द्वितीया एकवचन. पाराशर्य वचः येथे 2 शब्द एकत्र येऊन समास बनला. पाराशर्य आणि वचस. वचस हा नपुसकलिंगी शब्द आहे. वचः वचसी वचांसी असा चालेल. पाराशर्यम वचः पाराशर्य वचन म्हणजे व्यासवचन. पाराशर शब्द कसा बनला तर पराशरस्य अपत्यम पुमान, पराशराचा मुलगा तो पाराशर आणि पाराशारस्य इदम ते पाराशर्य. पाराशर्यम हे वचहचं विशेषण आलं त्यामुळं हा झाला समास कर्मधारय. थोडक्यात व्यासांचं वचन असा त्याचा अर्थ झाला. सरोजम यात मूळ शब्द आहे सरोज, अकारांत नपुसकलिंगी प्रथमा द्वितीया एकवचन, अर्थ आहे कमळ. सरोज हा शब्द सुद्धा सरस आणि ज हे 2 शब्द एकत्र येऊन बनलेला समास आहे. सरस म्हणजे सरोवर, सकारांत नपुसकलिंगी आहे. सरहा सरसी सरांसी असा चालेल. आणि ज आलेलं आहे ते जनजा या 4थ्या गण आत्मनेपदी धातूवरून आलेलं आहे. जनजा म्हणजे जन्माला येणे, निर्माण होणे. सरसे जायते इति सरोवरामध्ये जे निर्माण होतं ते सरोजम म्हणजे कमळ. हा उपपद तत्पुरुष समास झाला. सरहाच्या पुढे ज जे आलेलं आहे ते जनजा जायते या क्रियापदावरून आलेलं आहे. आता इथं विसर्गाच्या पुढे ज हे कोमल व्यंजन आल्यामुळं विसर्गाचा उ होऊन तो मागच्या र मध्ये मिसळला म्हणून सरोज असं झालेलं आहे. अमलम नपुसकलिंगी प्रथमा एकवचन. अमल निर्मल. न विद्यते मलहा यस्मिन तत् बहुव्रीही समास, ज्याच्यामध्ये मळ नाही असं. निर्मळ. अमलम हा शब्द सरोजम या शब्दाचं विशेषण आहे. गीतार्थ गंधोत्कटम मूळ शब्द झाला गीतार्थ गंधोत्कट, नपुसकलिंगी प्रथमा एकवचन. गीता, अर्थ, गंध, उत्कट असे 4 शब्द एकत्र येऊन हा सामासिक शब्द बनलेला आहे. गीतार्थ हा गीताया हा अर्थ. षष्ठी तत्पुरुष समास. गीतेचा अर्थ. गीतार्थ हा एव गंध हा कर्मधारय समास. गीतेचा अर्थ हाच सुगंध. गंधोत्कट उत्कट हा गंध हा गंधोत्कट हा कर्मधारय समास झाला. गीतार्थ गंधोत्कटम गीतार्थ हा एव गंध हा गीतार्थ गंध कर्मधारय समास झाला. गीतार्थेन गंधोत्कटम तृतीय तत्पुरुष. गीतार्थ रूपी गंधाने अत्यंत सुगंधित. नाना ख्यानक केसरम
यात नानाख्यानक केसर हा मूळ शब्द झाला नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. यामध्ये नाना, आख्यानक आणि केसर असे 3 शब्द एकत्र आलेले आहेत. नाना विधानी आख्यानकानी मध्यम पदलोपी कर्मधारय समास. कारण नाना विध मधला विध या शब्दाचा लोप झालेला आहे मधल्या पदाचा, म्हणून मध्यम पदलोपी कर्मधार आहे. अर्थ झाला विविध प्रकारची आख्याने. नानाख्यानक, आख्यान या शब्दाला क प्रत्यय लागून पुन्हा तोच अर्थ व्यक्त झाला. आख्यान किंवा आख्यानक, जसं बाल, बालक या क प्रत्ययाला स्वार्थी प्रत्यय म्हणतात, स्वतःचाच अर्थ सांगणारा असा हा प्रत्यय. केसर, कमळातले केसर. नानाख्यानकानी एव केसराणी यस्मिन तत् बहुव्रीही समास. नाना प्रकारची आख्यानक हे ज्याच्यामध्ये केसर आहेत असं ते कमळ. हरिकथा संबोधना बोधितम, याच्यातही मूळ शब्द झाला हरिकथा संबोधना बोधित, अकारांत नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. हरि कथा संबोधन आबोधितम असे 4 शब्द एकत्र येऊन हा समास बनलेला आहे. हरिकथा, हरे हे कथा. षष्ठी तत्पुरुष भगवंताची कथा. हरिकथा एव संबोधनम कर्मधारे समास. संबोधन या शब्दाचा जसा हाक हा एक अर्थ आहे, तसा उपदेश हाही एक अर्थ आहे. इथं त्याचा अर्थ आहे उपदेश. हरिकथा रूपी उपदेश. हरिकथा संबोधना बोधितम. हरिकथा संबोधनेन आबोधितम तृतीय तत्पुरुष समास. हरिकथा रूपी उपदेशाने विकसित झालेले. आबोधित याच्यामध्ये आ अधिक बुध हा पहिला गण उभयपद किंवा चौथा गण आत्मनेपदाचा धातू आहे आणि त्याचं प्रयोजक कर्मणी भूतकाळवाचक विशेषण वापरलेलं आहे इथं. आ अधिक बुध म्हणजे विकसणे, विकसित होणे. लोके, लोक पुल्लिंगी सप्तमी एकवचन या जगामध्ये. सज्जन षट्पदैहि सज्जनाहा एव षट्पदाहा कर्मधारय समास. सज्जन रूपी भुंगे. तृतीय बहुवचन. षट्पदाहा, षट्पदानी यस्य 6 षट्पदः बहुव्रीही समास झाला. ज्याला 6 पाय आहेत तो, म्हणून षट्पद म्हणजे भुंगा. अहह, अहह, अहन म्हणजे दिवस. अहह, अहह म्हणजे प्रत्येक दिवशी. पेपीयमानम, पापिब त्याच्या इच्छार्थकापासून झालेलं कर्मणी वर्तमान काळवाचक विशेषणे. पेपीयमान अकारांत पुल्लिंगी प्रथमा एक वचन. सज्जन षट्पदैहि पेपीयमानम म्हणजे सज्जन समूह रूपी भुंग्यांकडून प्रतिदिनी सेवले जाणारे. मुदा, मुद दकारांत स्त्रीलिंगी तृतीय एक वचन. आनंद. भूयात, भू पहिला गण परस्मैपद. आशीर्लिंग तृतीय पुरुष एक वचन. हो हो. भारत पंकजम, भारतम एव पंकजम. भारत महाभारत, महाभारतम एव पंकजम. पंकजम पंके जायते इति पंकज उपपद तत्पुरुष. भारत पंकजम, भारतम पंकजम कर्मधारय. महाभारत रूपी कमळ. कलिमल प्रध्वंसी, कलिमल प्रध्वंसीन इनंत नपुसकलिंगी प्रथमा एक वचन. कलिमल प्रध्वंसी, कली, मल आणि प्रध्वंसी असे 3 शब्द एकत्र येऊन समास बनला. कली ही एव मलहा जे कली रूपी मळ कर्मधारय झाला. कलिमलम प्रध्वंसते इति कलिमल प्रध्वंसीन उपपद तत्पुरुष कलिमलाचा नाश करणारे. आणि कलिमल प्रध्वंसी हे भारत पंकजम याचं विशेषण आहे. भारत पंकजम नपुसकलिंगी आहे, त्यामुळे कलिमल प्रध्वंसीन हा शब्द नपुसकलिंगी चालवला. मनोहारीन प्रमाण. मनोहारी, मनोहारिणी, मनोहारिणी प्रथम. त्या मनोहारी प्रमाण ह्रस्व एकारांत नपुसकलिंगी एक वचन झालेलं आहे. ध्वंसीन हे ध्वंस पहिला गण आत्मनेपद
दूर करणे या धातूवरून आलेला आहे. म्हणून कलिमल प्रध्वंसी याचा अर्थ झाला की कलिमलाचा नाश करणार असं ते कमळ. नहा, अस्मान्नहा, अस्मभ्यम नहा, अस्माकम नहा, द्वितीया, चतुर्थी आणि षष्ठी बहुवचने. नहा श्रेयसे, श्रेयस सकारांत नपुसकलिंगी, चतुर्थी एकवचन. नहा श्रेयसे, आमच्या श्रेया करता, आमच्या कल्याणासाठी. आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर भूयात, आशीर्वादार्थक एक क्रियापद, तृतीय पुरुष एक वचन हो हो. याचा अर्थ त्याचा कर्ता आहे तृतीय पुरुषी एक वचनी. तो कोण आहे कर्ता? भारत पंकजम भूयात, भारत रूपी म्हणजे महाभारत रूपी कमळ हो हो. कशासाठी? नहा श्रेयसे, हे आमच्यासाठी कल्याणकारक हो हो, असं याच्यामध्ये मूळ वाक्य झालं. भारत पंकजम नहा श्रेयसे भूयात, भारत रूपी कमळ म्हणजे महाभारत रूपी कमळ, नहा श्रेयसे आमच्यासाठी कल्याणप्रद हो हो, आमच्या कल्याणासाठी असू दे. म्हणजे महाभारत रूपी कमळ आमच्या कल्याणाप्रद हो हो. आता जी सगळी विशेषणं आहेत ही भारत पंकजमची आहेत. पाराशर्य वचः, सरोजममलम, गीतार्थ गंधोत्कटम, नानाख्यानक केसरम, हरिकथा संबोधना बोधितम, ही सगळी भारत पंकजमची विशेषणं असल्यामुळं सर्व नपुसकलिंगी प्रथमा एक वचनात आलेली आहेत. आता या श्लोकाचा अन्वय बघूया. पाराशर्य वचः, गीतार्थ गंधोत्कटम, नानाख्यानक केसरम, हरिकथा संबोधना बोधितम, अमलम सरोजम अस्ति. सज्जन षट्पदैहि अहह अहह मुदा पेपीयमानम भारत पंकजम लोके नहा श्रेयसे कलिमल प्रध्वंसी भूयात. इथं महाभारतावरती कमळाचं रूपक केलेलं आहे आणि ही त्याची सगळी विशेषण आहेत. हे महाभारत रूपी कमळ कसं आहे? अमलम सरोजम अस्ति. अस्ति हे क्रियापद आपण तिथं पदरच घेतलेलं आहे. हे निर्मळ कमळ आहे. ते कसं आहे? पाराशर्य वचः असं आहे. व्यासमुनींचं वचन म्हणजे हे महाभारत रूपी कमळ. त्याच्यामध्ये भगवद्गीता आलेली असल्यामुळे त्याला गीतार्थ गंधोत्कटम म्हटलंय. गीतार्थ रूपी गंधानं सुगंधित झालेलं. नानाख्यानक केसरम, त्यात अनेक आख्यान आहेत. त्यांची कल्पना कमळातल्या केसरांच्या ठिकाणी केलेली आहे. नाना आख्यान रूपी केसर ज्या कमळामध्ये आहेत. आणि हरिकथा संबोधना बोधितम, हरिकथा रूपी उपदेशाने विकसित झालेलं असं अमलम सरोजम अस्ति, असं हे निर्मळ कमळ आहे. सज्जन षट्पदैहि अहह अहह मुदा पेपीयमानम, सज्जन रूपी भुंगे दिवसेंदिवस म्हणजे दररोज, मुदा म्हणजे आनंदाने त्या भारतरूपी पंकजाचं सेवन करत असतात, त्यातलं मध पीत असतात. असं ते कमळ लोके या जगामध्ये नहा श्रेयसे आमच्या कल्याणासाठी कलिमल प्रध्वंसी भूयात, कलिमलाचा नाश करणारे असे होवो. पराशरांचा पुत्र व्यासमुनी त्यांचं वचन म्हणजेच हे महाभारत हे गीतार्थानं सुगंधित, नाना उपाख्यानरूपी केसरांनी युक्त, हरिकथारूपी सदुपदेशाने विकसित झालेले निर्मल असं कमळ आहे. सज्जनरूपी भुंग्यांकडून प्रतिदिनी आनंदाने सेविले जाणारे हे महाभारत रूपी कमळ या जगात आमच्यासाठी कलिमलाचा निश्शेष नाश करणारे कल्याणदायक होवो. पुढचा श्लोक आहे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. पदच्छेद. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तम अहम वंदे परमानंद माधवम. आता यामध्ये संधी कोणते आहेत? यत्कृपा मागच्या त या व्यंजनाला पुढचा क जोडून दिलेला आहे. तमहम मागच्या म या व्यंजनात पुढचा अ मिसळलेला आहे. एवढे दोनच संधी येत आहेत. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. मूकम मूळ शब्द मूक, पुल्लिंगी द्वितीय एकवचन,
मुख्याला. करोती क्रू आठवा गण उभयपद वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. थर्ड पर्सन सिंग्युलर आणि संस्कृतच्या याच्याप्रमाणे प्रथम पुरुष एक वचन. करते. वाचालम वाचाल पुल्लिंगी द्वितीया एक वचन बोलका. पंगुम पंगू म्हणजे पांगळा पुल्लिंगी द्वितीया एक वचन. लंघयते लंघ पहिला गण आत्मनेपद किंवा 10वा गण परस्मैपद. इथं प्रयोजक वर्तमान काळ थर्ड पर्सन सिंग्युलर आणि संस्कृतच्या याच्याप्रमाणे प्रथम पुरुष एक वचन. गिरीम गिरी पुल्लिंगी द्वितीया एक वचन पर्वत. यत कृपा यस्य कृपा षष्ठी तत्पुरुष ज्याची कृपा. कृपा स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. तम तत्सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एक वचन. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन. वंदे वंद पहिला गण आत्मनेपद वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन. वर्तमान काळ फर्स्ट पर्सन सिंग्युलर संस्कृतच्या भाषेत उत्तम पुरुष एक वचन. परमानंद माधवम परमानंद माधव अकारांत पुल्लिंगी द्वितीया एक वचन. इथे परम आनंद आणि माधव असे 3 शब्द एकत्र येऊन सामासिक शब्द बनलेला आहे. परमहा आनंद परमानंद कर्मधार आहे. परमानंद एव माधव परमानंद रूपी माधव कर्मधार आहे समास. आता पहिल्या चरणामध्ये क्रियापदे करोती. मूकम वाचालम करोती मुख्याला बोलका करतो. पंगुम गिरीम लंघयते पांगळ्याला पर्वत ओलांडायला लावतो. पांगळाही पर्वत ओलांडू शकतो. पांगळ्याला पर्वत ओलांडायला लावतो. त्याचा कर्ता आहे यत कृपा ज्याची कृपा परमेश्वराची जी कृपा. मूकम वाचालम करोती मुक्याला वाचाळ करते म्हणजे बोलका करते. पांगळ्याकडून पर्वत ओलांडते. अशा त्या परमानंद रूपी माधवाला मी नमस्कार करतो. पुढचा श्लोक आहे शेवटचा. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. पदच्छेद. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्य अन्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः. आता इथं संधी कुठली आले? स्तवैर वेदैही स्तवैही वेदैही विसर्गाचा र झालेला आहे. सांग पद क्रमोपनिषदैर गायंती इथंही विसर्गाचा र झालेला आहे. उपनिषदैही गायंती. योगिनो यस्यांतम योगिनः यस्य अंतम याच्यात योगिनः मधल्या विसर्गाचा उ झालेला आहे आणि यस्य अधिक अंतम इथं सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. शब्दार्थाः व्याकरणंच. यम यत् सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एकवचन. ब्रह्मा ब्रह्मन ब्रह्मदेव पुल्लिंगी प्रथमा एकवचन. वरुणेंद्र रुद्र मरुतः वरुणेंद्र रुद्र मरुत पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. इथे वरुण इंद्र रुद्र आणि मरुत असे 4 शब्द एकत्र येऊन सामासिक शब्द बनला आहे. वरुणहाच इंद्रहाच रुद्रहाच मरुतच. इतरेतर 2 समास. वरुणेंद्र रुद्र मरुत. वरुण इंद्र रुद्र आणि मरुत. स्तुन्वंती स्तु
दुसरा गण उभयपद. वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन. वर्तमान काळ थर्ड पर्सन प्लुरल. संस्कृतच्या भाषेत प्रथम पुरुष बहुवचन. इथं स्तू धातू दुसऱ्या गणाचा असून सुद्धा 9व्या गणाप्रमाणे चालवला आहे. दिव्य ही दिव्य पुल्लिंगी तृतीय बहुवचन. दिव म्हणजे स्वर्ग आणि दिव्य म्हणजे स्वर्गीय. स्तवई ही स्तव पुल्लिंगी तृतीय बहुवचन स्तुती. वेदै ही वेद पुल्लिंगी तृतीय बहुवचन. सांग पद क्रमोपनिषदै सांग पद क्रमोपनिषद पुल्लिंगी तृतीय बहुवचन. येथे स अंग पद क्रम उपनिषद असे शब्द एकत्र येऊन समास बनलेला आहे. सांग अंगेन सह यथास्यात तथा सह बहुर्वी अंगासहित. पदानाम क्रमः पदक्रमः षष्ठी तत्पुरुष. सांगैहि पदक्रमैः कर्मधारय. पदक्रमैः युक्ताः उपनिषदः. मध्यम पदलोपी कर्मधारय म्हणजे षडंगासहित व पदक्रमासहित उपनिषदांच्या सहाय्याने. सांग पदक्रमोपनिषदैहि हे स्तवैहिचं विशेषण आहे. स्तव पुल्लिंगी तृतीय बहुवचन म्हणून सांग पदक्रमोपनिषदैहि सुद्धा पुल्लिंगी तृतीय बहुवचन. आता मूलतः उपनिषद शब्द हा स्त्रीलिंगी आहे, परंतु समास बनल्यामुळं आणि ते समास बनला की ते विशेषण बनतं आणि ते विशेषण स्तव याच्या करता वापरलेलं असल्यामुळं ते पुल्लिंगात वापरलेलं आहे. गायंती गई गाय पहिला गण परस्मैपद वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन. थर्ड पर्सन सिंग्युलर आणि संस्कृत प्रमाणे प्रथम पुरुष एकवचन. यम यत सर्वनाम पुल्लिंगी द्वितीय एकवचन ज्याला. सामगाहा सामान्य गायंती इति सामगाहा उपपद तत्पुरुष सामगायन करणारे. सामन शब्द नपुसकलिंगी आहे. सामन म्हणजे सामवेद किंवा सलोखा. इथं सामवेदातील रुचा या अर्थानं आलेला आहे. साम सामनी सामान्य प्रथमा सामान्य गायंती इति सामगाह. ध्यानावस्थित तद्गतेन ध्यानावस्थित तद्गत नपुसकलिंगी तृतीय एकवचन. ध्यान अवस्थित तद गत असे 4 शब्द एकत्र येऊन समास बनला आहे. ध्याने अवस्थितम ध्यानावस्थित. सप्तमी तत्पुरुष. तद्गतेन तम गतेन द्वितीय तत्पुरुष. ध्यानात तन्मय झालेल्या. मनसा मूळ शब्द मनस नपुसकलिंगी तृतीय एकवचन. मनाने मनसाचं ते विशेषण आहे. ध्यानात तन्मय झालेल्या मनाने. पश्यंती दृश्यपश्य पहिला गण परस्मैपद वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन. वर्तमान काळ थर्ड पर्सन प्लुरल किंवा संस्कृत प्रमाणे वर्तमान काळ प्रथम पुरुष बहुवचन. यम यद सर्वनाम पुल्लिंगी द्वितीय एकवचन म्हणजे ज्याला. योगिनहा योगिन इनंत पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. यस्य यत सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी एकवचन. अंतम अंत पुल्लिंगी द्वितीय एकवचन. न अव्यय. विदुहु विद दुसरा गण परस्मैपद. हे रूप परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष बहुवचनी पण आहे आणि वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचनामध्ये वैकल्पिक रूप म्हणून आलेलं आहे. परोक्ष भूतकाळ किंवा वर्तमान काळ थर्ड पर्सन प्लुरल किंवा संस्कृत प्रमाणे परोक्ष भूतकाळ किंवा वर्तमान काळ प्रथम पुरुष बहुवचन. विद दुसरा गण परस्मैपद म्हणजे जाणणे. विदुहु जाणतात किंवा जाणले. सुरासुर गणः सुरासुर गण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. सुर असुर आणि गण असे 3 शब्द एकत्र येऊन समास बनला. सुराहाच असुराहाच इतरेतर द्वंद्व. सुरासुराणाम गणाः षष्ठी तत्पुरुष. सुर आणि असुरांचे समूह. देवाय
देव चतुर्थी एकवचन, तस्मै तत्सर्वनाम पुल्लिंगी चतुर्थी एकवचन, नमः अव्यय नमस्कार असो. देवाय तस्मै नमः, त्या देवाला नमस्कार असो. कुठल्या? यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति. ब्रह्मा, वरुण, इंद्र, रुद्र आणि मरुत गण ज्याची स्तुती करतात. यम स्तुन्वन्ति. कशी? दिव्य ही स्तवही, दिव्य अशा स्तवनाने ज्याची स्तुती करतात. वेदैही सामगाहा यम गायंती. वेदातील ऋचाने सामगायन करणारे लोक ज्याचं गायन करतात. सांग पद क्रमोपनिषदैही. सांग वेदाचे अंग आहेत 6, वेदांच्या पदक्रमासहित 6 अंगाने आणि उपनिषदाने ज्याचं गायन करतात, ज्याचे गान करतात. ध्यानावसित तद्गतेन मनसा यम योगिनः पश्यन्ति. ध्यानात्मध्ये अवस्थित असलेल्या अशा मनानं योगी लोक ज्याला पाहतात, म्हणजे योगी लोक ज्याला ध्यानामध्ये ज्याचं दर्शन घेतात. यस्यांतम न विदुः सुरासुरगणः यस्य अंतम न विदुः. सुर आणि असुर यांचे समूह ज्याचा अंत जाणू शकत नाही, अशा त्या देवाला नमस्कार असो. इथं गीता ध्यान समाप्त झालं. आता पुढे आपण अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. हरि ओम तत्सत.